नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बात. मी देतो सर, पैसे देतो त्यांना. तुम्ही चालवा माझ्यासोबत. कोण पैसे मागतात? ते इंजिनियर घरकुलवाला पैसे मागायला पद्धत आहे. केली ना तक्रार. ऐकत नाही कोण कुठं डोका लावणार तो एकटा पंतप्रधान. तिकडे देशाचे जवान मारायला लागले, हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे. हे पैसे मागू राहिले शेतकऱ्याला. त्यांना अक्कल येत नाही ना ठिकाणावर त्यांची. नाही मी सांगतो त्याच्यासाठी लावलं इथं. नाही सर ऐका ना, बघा तुम्ही पत्र दिलेलं एकदा. हो काय पत्र दिलं? घरकुलासाठी व्हिडिओला काल विचार ना, फोन लावा ना व्हिडिओला. सांगायला असं पत्र आंदोलन करतच नाहीये मी. भीक मागतोय सर. भीक मागण्याचा गुन्हा असेल तर कोणता गुन्हा आहे? कलम तुमची लावा. भीक मागायची कलम सर. ऐका ना, भीक मागतोय सरपंच तुमच्या एवढ्या लावा कलम तुमच्या. पासावर द्या मला. गोळ्या घाला ना तुम्ही. भीक मागायची कलम तुमची सर. गोळ्या घाला तुम्ही. चला येत नसतो मी. नाही मला धरून न्या तुम्ही. येत नसतो. ऐका तुम्ही. तुम्ही इथं मला बसून तर द्या. तुम्ही बसून तर द्याल ना. कुठं? इथं हॉटेलवर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? माझा अधिकार आहे. बसायला पण विरोध आहे का तुमचा? मला बसायचंय चहा प्यायची इथं या जीवनच्या हॉटेलवर. चल रे बसायचं मला. ठीक आहे, हॉटेलवर बसतो मी हॉटेलवर दिवसभर. बाहेर इकडे तिकडे जर दिसलं हा मला गोळ्या घाला. इकडे तिकडे दिसलं होतं मला उडून टाका तुम्ही. इकडे तिकडे दिसलं होतं. मग अशी कशी व्यवस्था आहे तरी? तुम्ही पैसे लावला का? मग सांगा का व्यवस्था तुमची? पत्र द्या तुम्ही तुमचं. व्हिडिओच्या नावाने दे ग माय. व्हिडिओच्या नावाने दे ग माय. कलेक्टरच्या नावाने दे ग माय. विभागीय आयुक्ताच्या नावाने दे ग माय. इंजिनियरच्या नावाने दे ग माय. घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा दे माय. दिले का बाबा? नंबर लाईन तुझ्या मराठी काय लिंक काढून टाक. आणि आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय ती परमिशन लागेल? बाबा इंजिनियरच्या नावाने दे बाबा. दे बाबा. दे बाबा. दे कोणासाठी दे बाबा. व्हिडिओच्या नावानं दे ग साहेब. दे माय 2 रुपये. दे माय घरकुलासाठी. हो साहेब सुटा बुटाला उभं राहिलं का माय? दे ग माय. दे. आता इथं काही मागायची नाही आपल्याला. आपण द्या आता देऊ. सगळेजण आहे ना माहिती का? त्यामुळे नाव आले म्हणून
17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून धरले. काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं, 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो, नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं, 25,000 दे म्हणते, तुला पैसे टाकून. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का नाही. एकदम गावण्याला लावलं, मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये निवडून द्यायला लागले आणि आता अशा पैसे. हां, पहिला आत्ता सगळ्यांना दिले, 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते, 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं, किती द्यायला झालं. मी म्हटलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येईना झालं. तुम्ही काय करा, आमचे ठेवा हे पैसे, तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकायला पाया तिकडे अर्ज दिले. एक निवेदन पाठवतोय आपल्याला. 1-2-4 ओळी निवेदन तयार करा, मला देत. एक फोटो घेऊन टाकू सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा. एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं हो. सगळे घेणारे फोटो मागे या. भारत माता की जय. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा.